नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाण्याचा एकही थेंब न वापरता दह्यातील वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली ते एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। दही वांग बनवण्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये घालायचा आहे आपल्याला इथे एक मोठा कांदा एकदम बारीक कट केलेला, तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि यावरती आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। हलकासा सोनेरी रंगावर आपल्याला भाजायचं आहे, खूप जास्तीचा सुद्धा करपवायचा नाही। कांदा आपला हलकासा सोनेरी रंगावर भाजला की यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आणि यामध्येच घालायचे आहे आपल्याला 2 चमचे शेंगदाणे, हे सुद्धा आपल्याला यामध्येच भाजायचे आहे। म्हणजे काय होतं, शेंगदाणे भाजत आले की कांदासुद्धा छान असा भाजला जातो। आधीच जर आपण कांदा परतून घेतला, खूप जास्त भाजून घेतला तर मग शेंगदाणे व्यवस्थित भाजता येत नाही आणि वेगवेगळं भाजण्याची सुद्धा गरज पडत नाही। शेंगदाणा, कांदा, लसूण छान भाजलेला आहे आणि यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ आणि 2 चमचे इथे सुकं खोबरं। आता हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे, म्हणजे वांग्याला छान असा दाटसरपणा येतो। 2 मिनिटे फक्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे। सगळं साहित्य आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा आणि हे साहित्य सगळं आपल्याला एका डिशमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे। वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि काय करायचं, इथे मी कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ। आता हे मीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि एक वांग आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण वांग हे तुरट असतं, त्यासाठी पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि वांग काळं पडू नये त्यासाठी सुद्धा आपल्याला मीठ वापरायचं आहे। असं अधिकचं चिन्ह द्यायचं आणि मग वांग कट करायचं आहे। कुठे कीड वगैरे आहे की नाही ते चेक करायचं आणि मग अशा पद्धतीने आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे। तर आपण सगळी वांगी कट करून घेऊ। आपण भाजलेलं सगळं साहित्य हे थंड झालेलं आहे आणि इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला सगळं घालून घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। आपण ह्या वांग्याच्या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, त्यासाठी आपल्याला पाणी न घालताच हे वाटून घ्यायचं आहे। तर आपण पाणी न घालता अशा पद्धतीने हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे वाटण आपल्याला डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला मसाले। तर इथे घेतलेलं आहे मी चवीपुरतं मीठ, त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा साधी मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद आणि यामध्येच घालायची आहे थोडीशी आपल्याला कोथिंबीर आणि अगदी थोडंसं तेल घालायचं आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ। सगळा मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। बघा अशा पद्धतीने मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला वांग्यात मसाला भरून घ्यायचा आहे। आता असं जरी तुम्ही वाटण केलं तर तुम्ही दोडक्याची भाजी यामध्ये बनवू शकता, खूप छान लागते। तरी ते आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने दाबून दाबून भरायचा आणि घट्ट असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला भरला जातो आणि छान असं वांग शिजलं जातं आणि चवदार लागतं। तर अशा पद्धतीने आपण ही सगळी वांगे भरून घेऊ। सगळी वांगी आपण एकदम घट्ट अशी दाबून भरून घेतलेली आहे।
आता आपल्याला दह्यातलं वांगं बनवायचं आहे. मसाला वांगं बनवण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. इथे मी 2 मोठे चमचे घेतलेले आहे. आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये लगेच घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी. हे छान असं आपल्याला फुलवून घ्यायचं आहे. जिरं मोहरी फुलले की लगेचच यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहे. वांगी तेलात सोडली की 2 मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायची आहे. म्हणजे याचा जो उग्र वास असतो, अळणी वास असतो, अळणी चव असते, ती कमी होते. तर बघा किती छान असा रंग आलेला आहे वांग्यांना. असं 2 मिनिटासाठी परतलं की छान लागतात. आता यामध्येच घालायचं आहे आपलं जे उरलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे. आता नेहमी आपण वांग्याची भाजी बनवतो, सुकी, पातळ, भरीत बनवतो. पण माझ्या ह्या पद्धतीने तुम्ही दह्यातलं वांगं जरूर करून बघा. कारण याआधीसुद्धा मी घरामध्ये बनवलेलं, तर मुलांना प्रचंड आवडलेलं आणि चव नेहमीच्या भाज्यांपेक्षा वेगळी लागते. आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटे आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि आता हे पुन्हा आपण सगळं मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला दही. तर इथे मी 1.5 कप दही घेतलेलं आणि ते चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता हे मिक्स करून घेऊ. बघा या पद्धतीने मिक्स केलेलं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता आपल्याला याला अजिबात हलवायचं नाही. झाकण ठेवून फक्त आपल्याला मंद गॅसवर 2-2 मिनिटांनी किंवा 5-5 मिनिटांनी हलवून घ्यायचं आणि वांगं मऊ असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे आपण झाकण ठेवून वांग्याची भाजी 2-3 वेळा हलवून घेतलेली आणि तुम्ही वांगं बघू शकता छान असं शिजलेलं आहे. सुरी रोवून बघायची, कारण गरम आहे त्यामुळे सुरीने चेक केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे मऊ वांगं शिजलेलं आहे. खूप जास्तसुद्धा आपल्याला वांगं शिजवायचं नाही, गाळ होईपर्यंत शिजवायचं नाही. आणि महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दही घेता त्यावेळेस दही हे ताजं घ्या, आंबट घेऊ नका. कारण आंबट जर घेतलं तर भाजीची चव ही तुम्हाला वेगळी लागेल आणि चविष्ट लागणार नाही. ही वांग्याची भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. आता यात्रा वगैरे असतात आणि यात्रेच्या वेळेस काय भाजी बनवावं, नेहमी मटकीची भाजी बनवली जाते. तर अशा पद्धतीचं हे दह्यातलं वांगं जर तुम्ही बनवलं ना, अगदी पाहुणेसुद्धा खुश होऊन जातील. इतकं हे सुंदर वांगं लागतं आणि चव म्हणाल तर अप्रतिम आहे आणि करायला फारसा वेळ लागत नाही. अगदी घरातल्या साहित्यामध्ये हे वांगं बनवून तयार होतं. तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.